त्यांनी लोकांना असणारा उलट सुलट बडवायला सुरुवात केली. आता ही परिस्थिती जी आहे ही या देशामध्ये वाढत जाणार हे आपण लक्षात घ्या. हे थांबेल असं नाही, हे वाढत जाणार आहे. आणि ह्याला थांबवायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही असणाऱ्या पाळल्या पाहिजेत. लय जणांना वाईट वाटेल मी जे सांगणार आहे त्याच्यातलं. ते म्हणतील दंगलीचा आणि ह्याचा काय संबंध आहे? तुम्हाला दारू पिणं सोडावं लागेल, तुम्हाला असणारं आयडेक्स खाणं सोडावं लागेल, नशा आहे. आयडेक्स लोक ब्रिटानिया ब्रेड वरती लावून खातात. ही नशा आहे, ही सोडावी लागेल. आणि ती सोडून स्वतःला मजबूत करावं लागणार आहे. स्वतःला मजबूत करावं लागणार म्हणजे 4 किलोमीटर पळलं पाहिजे. 4 किलोमीटर कशासाठी पळलं पाहिजे तर तुम्ही SRP मध्ये गेला पाहिजेत, मिलिटरी मध्ये गेला पाहिजेत, CRP मध्ये गेला पाहिजेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस मध्ये गेला पाहिजेत, पोलीस खात्यामध्ये गेला पाहिजे. तिथे जाणं म्हणजे आपण असणारं हा जो बेकाबू झालेला जो आहे त्याच्याशी संवाद करता येईल. आता काही बेकाबू झालेले मला फोन करतात, साहेब सॉरी. अरे म्हटलं सॉरी म्हणून काय उपयोग आहे? तुझं डोकं फिरलं होतं ना, काय करू? आता हे जे काय करू जे आहे असा जो एलिमेंट आता असणारा शिरकाव झालेला आहे याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर या देशामध्ये कोणाचा धर्म काही असो, कोणाची जात काही असो, कोणाचा समाज काय असो, प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि ह्या देशावरती त्याचा अधिकार आहे हे आपल्याला असणारं त्या ठिकाणी पसरावं लागणार आहे. आपण दंगल बघतो, पोलिसांनी केलेला लाठीमार करतो. मान्य आहे मला की ज्यांनी लाठीमार केला त्याला असणारा गुन्हा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. त्या पोलिसाला शिक्षा होईल, मान्य आहे. पण त्याच्यासारखे अनेक पोलीस आहेत या व्यवस्थेमध्ये, म्हणजे नुसतं पोलीस खात्यात नाही, सरकारी खात्यामध्ये आहेत, इतर खात्यामध्ये आहेत की ज्यांची मी म्हणतोय की जी प्रेरणा इथे असणारे गेले 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष झाली, धर्माची प्रेरणा झाली आणि द्वेषाची प्रेरणा झाली. नुसती धर्माची प्रेरणा झाली असती, पेरणी झाली असती तर काही फरक नव्हता. पण या धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची सुद्धा पेरणी त्या ठिकाणी पेरण्यात आली. आणि म्हणून इथला सगळ्यात मोठा बळी जर कोण गेला असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा बळी घेतला हे आपण लक्षात घ्या. आणि हा विश्वास बळी गेल्यामुळे आपण एकमेकांकडे असणाऱ्या संशयाच्या वातावरणात त्या ठिकाणी पाहतोय अशी परिस्थिती आहे. याला मी जसं म्हणालो की ह्याला बदलायचं असेल, काबूमध्ये आणायचं असेल, बदलत्या परिस्थितीमध्ये त्याला असर न्यायचं असेल तर त्या व्यवस्थेचा आपल्याला भाग होणं गरजेचं आहे.
त्या व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण जर गेलो तर आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्याशी डायलॉग करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्या चुकीच्या पेरणीमुळे त्याचं जे डोकं खराब झालेलं आहे त्याला आपण असणारा त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो. आणि याच्यापेक्षा बाळासाहेब जे म्हणाले होते की इथलं असणारं व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल, व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल तर स्वतःची झोपडी असली पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते. म्हणजेच स्वतःचा विचार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. ही झोपडी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत वेगळेपण आपल्याला दाखवता येत नाही. वेगळ्या विचाराचा असणारा प्रवाह आहे तो आपल्याला असणारा त्या ठिकाणी दाखवता येत नाही. मला अनेक जण आज असणारं परभणीतल्या फुले शाहू आंबेडकर वाद्याने जो लढा दिला त्याच्याबद्दल दाद नाही असं म्हणतायत. इतर कोणी असते तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे. इतर कोणी असतं तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे. हा जो दाद आपल्याला मिळतोय त्याचं कारण की तो अपेक्षा बाळगतोय की आपण या देशामध्ये एक नवा फुले शाहू आंबेडकरी विचार घेऊन चाललेला आहे. त्याची झोपडी तुम्ही उभी करा, आम्ही त्या झोपडीमध्ये यायला तयार आहोत. हा संदेश आहे, हा आपण लक्षात घ्या. हा संदेश आहे. आज भयभीत वातावरण आहे. मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो त्याला एकच विचारलं, तू पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का? कालपर्यंत मला निरोप होता की ताई, आज तो स्वतःहून म्हणायला लागलाय नाही मी पोलीस स्टेशन मध्ये येऊन कंप्लेंट द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नाव आहे मी सांगायला तयार. आज त्याच्यात हिंमत आहे. त्याच्या हिमतीची मी असं दाद देतोय. मी इथल्या बाळच्या वकिलांशी बसलो. त्या वकिलांनी सांगितलं की आम्ही असं यांनी जर कंप्लेंट केली तर आम्ही त्याची कंप्लेंट कोर्टासमोर मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल. आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आजच त्याचा असणारा अंत्यविधी करायचा आहे. त्या अंत्यविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी. आपण सगळ्यांनी शांतता ही राखायची आहे. आपल्यातला असणारा एक भीक सैनिक गेला याचं दुःख आहे. एक लढणारा योद्धा आपल्यातून निघून गेला हेही आपलं असणारं एक मोठं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण आपण असणाऱ्या आपल्या भावनेवरती काबू आपण ठेवला पाहिजे. या दंगलीमधली बरीच माहिती माझ्याकडे आहे पण मी इथे काही सांगत नाहीये. मी एवढंच फक्त आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की सरकार ज्यावेळेस अस्थिर होतं, दिसायला अस्थिर नव्हतं, पण मी जसं मगाशी उदाहरण दिलं की बांगलादेश परभणी जिल्हा एवढाच आहे, त्याची लोकसंख्या सुद्धा तेवढीच आहे, सगळ्या नाड्या आपल्या हातात आहे,
त्यांना असणारं पाणी आपण देतोय, त्यांना असणारं वीज आपण असणारं देतोय, त्यांची असणारी इंडस्ट्री जी आहे टेक्सटाईलची, तिथला असणाऱ्या कापसाची इंडस्ट्री आपल्या ह्याच्यावरती चालते, दळणवळण त्यांचं असणारं चालतंय. सगळी नाड्या हातात असताना हे सरकार ज्यावेळेस आवळू शकत नाही आणि तिथल्या शेजारच्या लोकांवरती असणारा तिथे न्याय देऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती हल्ले थांबवू शकत नाही, तेव्हा हे सरकार कितकं कमकुवत आहे हे आपण सरळ लक्षात घ्या. सरकार ज्यावेळेस कमकुवत होतं असतं त्यावेळेस ज्यांना या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा आहे, ज्यांना ह्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा आहे, ते मग या कमकुवतपणाचा फायदा घेतात अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून आता एसपींशी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस मी एसपींना म्हणालो की तुमच्या खात्यामध्ये काही अनगाइडेड मिसाईल्स आहे. जे मिसाईल ज्यावेळेस सोडल्या जाते त्यावेळेस तिचं लक्ष ठरवलं जातं, पण तुमच्या खात्यामध्ये असे काही मिसाईल्स आहेत की ते अनगाइडेड आहेत, म्हणजे त्याला असणाऱ्या दिशा नाही, दिशाहीन आहेत. आणि असे दिशाहीन असणारे जे मिसाईल्स आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा नियंत्रण आणा. ते नियंत्रण आलं की शहरामधला असणारा कारोबार शांत होतो, हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे या ठिकाणी की आपण असणारा ज्यांनी जाचती केली त्याच्यावरती कारवाई करू. याच्यातलं जे साक्षीदार आहेत त्या सगळ्या साक्षीदारांना माझी असणारी नम्र विनंती आहे की आता 2 महिने झाले, 3 महिने झाले, आता कशाला मी लावू. आणि बऱ्याच केसेस मी अशा बघितलेल्या आहेत की आपल्या इथं न्याय व्यवस्थेमध्ये एखादी केस निकाल लागायला 3-4 वर्ष त्या ठिकाणी लागतात आणि जो साक्षीदार असतो तो साक्षीदाराचा मग त्या काळामधला इंटरेस्ट निघून जातो आणि म्हणून अनेक केसेसमध्ये न्याय मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा ज्यांनी असणारा साक्ष दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की शेवटपर्यंत आपण चिकटून राहिलं पाहिजे. जे आज पोलिसांनी दिले 4 वर्षानंतर सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये ती सांगायची ताकद हिम्मत ही आपण ठेवली पाहिजे. नाही आता 2 महिने झाले, 3 महिने झाले, आता कशाला मी त्याच्या विरोधात जाऊ. ही जी एक आपल्या कानामध्ये भोंगा लागल्यासारखा काही जणांचा भोंगा लागतो, तो भोंगा लागला की आपण पहिल्यांदा लक्षात यायचं की हा आपल्या विरोधातला आहे, हा पोलिसांचा असणारा खबऱ्या आहे, हा विरोधकांचा हस्तक आहे आणि म्हणून भोंगा म्हणून आपल्या कानाशी लागलेला आहे. तर ह्याच्यापासून वाचायचं हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि हे जर आपण केलं तर ज्या कोणी पोलिसांनी किंवा ज्या कुठल्या व्यक्तीने अत्याचार केलेला आहे त्याला सजा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपण असणारं लक्षात घ्या.